मित्रांनो आली बघा घरी, माहेरात आली या. अय बबड्या, हो गाई माझं बबड तोंडात घालून तसलं लय शान आहे व. आले आले आत्या आली पळत आले बघा. आणि हो गा ह्यांचं काय लय झोप लागली काय, दमून गेले. तर मला तर एवढा कटाळा आलता आल्या सरबत घेतला बघा. आता येताना आणलं होतं वडापाव खायला, ती पण खाल्ला आणि बसली बघा निवांत. आता काय ही माझ्या बहिणीची मुलगी आहे बघा. सुट्टीला जाणार आहे का ना मम्मीकडे, आजीकडे असती बघा ती ना, जाणार आहे म्हणती. आणि तुम्ही काय लय दमला काय लय वैताग आला बघा. अक्षरशः येताना सांगून उपयोग नाही. ती कपड्याची बॅग आणि तिथं आम्ही गायगावमध्ये गवारी शेंगा पोच केल्या बघा. तिथनं आलो आणि कुठं जाईल तिकडं बघा येडेवणी. आता काय ड्रावर उघडायचंय काय होय, त्यात हाय त्या गोळ्या ती काय खाऊ नको. औ आता स्प्रे घेतला वाटतं मामी मारल धरून. अशा खोड्या काय नाही ती पण सांगा. काय संपलेलं आहे काय, असू दे संपलेलं म्हणा. पर येताना हिज झोपायचं वेगळंच, ती बॅग आवरू का हिला आवरू, ह्यांची बडबड चालू. उन्हाचं तर तापमान एवढं वाढलं होतं बघा, काय सांगून उपयोग नाही. एवढं ऊन लागत होतं, असं वाटायला लागलं यायलाच नको. तिथंच मधीच कुठं तर थांबावं का गार सावलीला, तिथं थांबावं. तरी नदीवर थांबलो होतो बघा, जरा तोंड हात पाय ते धुतलं म्हणजे जरा गार झालं. तिथं कुरवलीच्या बांधाऱ्यावर थांबलो होतो. आणि इकडं बाहेर आली आणि आले आले एक गुड न्यूज कळली बघा. अण्णानं ही शिगडी बघा इथं आहे बघा, कसं वेगळंच आहे बघा. तिचं जजमेंट 6,000 रुपयाचे म्हणतात आहे. मग काय माहित नाही बघा. त्याची भांडी पण वेगवेगळीच आहे ती बघा. ही पातेली ही ती तेवढंच गरम होतं या, तेवढंच टेम्परेचर ठेवावं लागतं या. वरडाय चालाय बघा. लेकरं आहे ते काय तर खोड्या करणार, ही उचल ती उचल. काय ना घड्याळ घेतले वाटतं, घड्याळ खराब होईल म्हणून बबडीन घेतलंय काय होय, बबडीन घेतलंय म्हणून सांगते बघा. आणि आमच्या आई काय करायला लागलाय, घड्याळ ठेवायचं चालूय बघा त्यांचं. आत्या ये की जवळ, लांबनच आत्या चालू आहे तिथं. त्यातनं काढले काय माहित, त्या बॉक्स मधनं घेतलंय का. असे भारी वाय बघा. ह्याच्यावर घड्याळ फ्री भेटलं या, गिफ्टच असते वाटतं त्यांच्याकडून. त्या म्हणजे शिगडीवर फ्री काय की बहुतेक. आणि हे बघा ही नाणी, ही कशाचं नाणं आहे काय माहिती, चांदीची नाणी येते बघा दोन्ही. हा हे बाई लक्ष्मी सरस्वती गणपतीचं आहे बघा, अशी नाणी. आणि ही भांडी आणि शिगडी बघा. त्याचा फायदा आहे बरं का, करंट ती लागत नाही. आणि हे पातेलं वरनं गरम नाही एवढं लागत, पण आतनं उकळतंय बघा. भारी सिस्टीम आहे. चालले तर बघा रानात मोटरचा घोटाळा झालाय, ती नवीन भरून आणली टाकायला लागली ती चालली तर बघा. मला सांगाय ना मोटरच आपल्याला काय कळतंय त्यातलं नवीन भरून आणली टाकायला लागली. हा ती टाकायला लागली ती. मग अण्णा चाललं होतं. मग अण्णा बरं वाटतंय ना, मग शिगडी ती आणली चांगलं हे आणताय व. हा जळणार ताप होतोय काय होय, काय करायचं बघा ही ओळू लपला काय नवाय व मस्ती करतो या. तिथं लपलाय तिथं बेडच्या माग. मला म्हणतोय तुझ्या काय म्हाताऱ्याने आणली काय, मी आणली या. कोणी जरी आणली तरी घरात एकाच आली का सांगा बरं. आणि ती घड्याळ ती गिफ्ट बघा की कसलं भारी भारी मिळाले. 2 नाणी ती त्यात. काय अण्णा सांग रानात का झोपतो जरा, त्याला आलाय कटाळ. उन्हात ना आले तर म्हणून चालू या. जावं घ्या चाल रान ती बघून, बघितलंय अजून एकदा बघून या. मोटरच काय झालं या काय नाही बघून या. चला काय कुठं बाय उन्हा तानाचं लेकराला घेऊन आली. सकाळी म्हणलो तर तुला घेऊन ये लवकर. आव्हान जावाय बापू तुमचं हलतेल तर खरं घर. गवारीच्या शेंगा तोडाय नेमक्या मी पुढे यायच्या इकडं पुढं काढले ते या. आणि मला काय म्हणते या
तू गेल्यावर राहशील अजून 4-5 दिवस, मग ही तर शेंगा कोण तोडायचं? हे असलं आहे. काय कळतच नाही ना का पोरीला उन्हात फिरणार लागलं, उन्हाचं तानाचं म्हणजे झालं. मग काय तर ऊन कसलं पडतंय, उन्हाचा त्रास ह्यांना कळत नाही का? आणि या अंड्याला असला बेत केलाय काय? जा बापू यायचं म्हणले जरा मटण फिटण आणतं काय? ही असली अंडी शिजवली ती काय आम्हाला? होय, संध्याकाळी घरची कोंबडी कापू. गोष्टीच कोंबडीचा बेत आहे काय? मग गावरान खा वाटतंय काय? बॉयलर खायच नाही काय? बॉयलर चांगलं लागत नाही. बघा हाय बापाला तर आमच्या हाय काळजी म्हणायचं. हा